मुंबईतील मीरा रोड परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। एका तरुणाने 2 सुरक्षा रक्षकांवर धारदार चाकूने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणामुळे आता लोन वुल्फ अटॅक या संकल्पनेची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जैब झुबेर अन्सारी याचा सुरक्षा रक्षकांसोबत आधी वाद झाला होता। वादानंतर आरोपीने सुरक्षा रक्षकांना तुम्हाला कलमा पठण येतं का आणि तुमचा धर्म काय असे प्रश्न विचारले। त्यानंतर अचानक त्याने चाकू हल्ला केला। या हल्ल्यात एका सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे। तपासादरम्यान आरोपीच्या घरातून लोन वुल्फ अटॅक असा उल्लेख असलेली एक चिठ्ठी सापडल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे या हल्ल्यामागे कोणता कट किंवा अतिरेकी विचारसरणीचा संबंध आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। दरम्यान लोन वुल्फ अटॅक म्हणजे एखाद्या संघटनेशी थेट संबंध नसताना एखाद्या व्यक्तीकडून एकट्याने करण्यात आलेला हिंसक हल्ला। अशा प्रकारचे हल्लेखोर कोणत्याही मोठ्या नेटवर्क शिवाय स्वतःच्या विचारसरणीमुळे किंवा कट्टर मानसिकतेतून हल्ले करतात। त्यामुळे अशा घटनांचा तपास अधिक संवेदनशील मानला जातो। मीरा रोडमधील या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, मीरा रोड।